with the enhancement in food production. In that we study about the microbes, how they are help in the different production, is the in food production, then industrial production, and also we study about how the microbes helps in the sewage treatment. Today we study that how the microbes are help in energy जनरेशन. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की मायक्रोब्स जे आहेत ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत. दॅट इज इन द फूड प्रोडक्शन असेल, त्यानंतर अल्कोहोलिक बेवरेज असेल, अँटीबॉडीज असतील किंवा आणखी सिवेज ट्रीटमेंट असेल, ते याच्यामध्ये आपण वेगवेगळे मायक्रोब्स यूज केलं. तसंच मायक्रोब्स जे आहेत ते एनर्जी जनरेशनसाठी काय केले जातात, यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत तर बायोगॅस मोस्टली म्हणजे बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जे फ्युएल आहे मोस्टली यूज इन द फॉर्म ऑफ बायोगॅस, बिकॉज बायोगॅस इट इज इझिली प्रोड्यूस्ड अँड फॉर दॅट द मायक्रोब्स आर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट. बायोगॅस जो आहे हा मोस्टली डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल फ्युएलचा यूज केला जातो. तर बायोगॅस म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं कंपोजिशन काय असणार आहे, तर बायोगॅसमध्ये मोस्टली इट इज मेड अप ऑफ द मिथेन. त्याच्यामध्ये काय असतो, मिथेन असतो, इज द इनफ्लेमेबल असतो. मिथेन इज अबाउट 50 to 60%. लक्षात ठेवायचं आहे बायोगॅसमध्ये सगळ्यात जास्त जे पर्सेंटेज असणार आहे ते कोणत्या गॅसचं असणार आहे, मिथेनचं असणार आहे. त्यानंतर CO2चं कॉम्पोजिशन आहे ते किती असणार आहे, 30 to 40% असणार आहे. त्यानंतर H2S गॅस जो आहे त्याचे किती असणार आहे, 0 to 3%. आणि जे अदर गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण किती असणार, जे निग्लिजिबल प्रमाण असणार आहे. दॅट इज द अदर गॅसेस मे बी CO, N2, H2. दीज आर द गॅसेस आर ऑल्सो प्रेझेंट इन द बायोगॅस. पण मेन जो असणार आहे तो काय असणार आहे, CH4 असणार आहे. लक्षात येतं. त्यानंतर हा बायोगॅस जो आहे हा कशापासून प्रोड्यूस केला जातो, तर जे काही डोमेस्टिक वेस्ट असेल, मग डोमेस्टिक वेस्टमध्ये काय असणार आहे, तर फूड वेस्ट असणार आहे, व्हेजिटेबल वेस्ट असणार आहे, किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जर आपण बघितलं तर ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट आहेत. इंडस्ट्रियलमध्ये जे ऑर्गॅनिक वेस्ट असेल ते असेल, त्याच्यापासून काय केला जातो, बायोगॅस हा प्रोड्यूस केला जातो. मोस्टली जर आपण बघितलं तर रुरल एरिया जो आहे किंवा जो ग्रामीण भाग आहे त्यामध्ये जर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर जनावरांचं जे शेण असतं त्याच्यापासून हा बायोगॅस जो आहे तो प्रोड्यूस केला जातो. का प्रोड्यूस केला जातो, कारण इट इज अ रिच सोर्स ऑफ द सेल्युलोज. कारण आपण बघितलं की कॅटल्स आहेत ते मोस्टली ग्रासवर फीड होत असतात आणि ग्रास इट इज अ रिच सोर्स ऑफ सेल्युलोज. आणि त्यामुळे जे कॅटल डंग असणार आहे त्याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण जे आहे ते काय असणार आहे, जास्त असणार आहे. अँड देअरफॉर द मोस्टली इन द रुरल एरिया द कॅटल डंग इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ. दिस लेक्चर वी study about what is the biogas, what is the composition of biogas and how it is produced. Now how in the biogas plant the biogas is produced. Okay, this is the structure of the biogas plant. In this is the tank in which the dung and water is mixed. This is the digester where the digestion of this dung takes place. And this is the sludge carrying tank. Okay. Now the dung and water is mixed well and then it is transferred to the digester. In the digester there is the anaerobic bacteria are present. These bacteria digest the dung material and then there is a formation of the CH4, that is the methane takes place. And in this is the gas collector. In this gas collector or gas holder, the CH4 gas is collected and then it is transferred for the use for the industrial use or the domestic use. Then the sludge which is remaining after the production of the biogas, it is transferred to the sludge carrying tank and then it is used for the fertilizer as in the field. Okay. In this digester there are the three types of reaction takes place. That is the first is the hydrolysis, second is the acidogenesis and third is the methanogenesis. Now first is the hydrolysis. Hydrolysis means what? Removing of the water.
It is carried out by the bacteria that is called as a hydrolytic bacteria. These bacteria hydrolyze the glucose into the simple sugar protein or into the amino acid. जे काही ग्लुकोज असणार आहे किंवा सेल्युलोज किंवा असणार आहे त्याचं काय केलं जातं या ठिकाणी हायड्रोलायसिस केलं जातं. अँड ॲज इट इज अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इट इज कन्वर्टेड इनटू द सिंपल कंपाऊंड बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलायसिस. ओके. After that, the next process which takes place called as a acidogenesis. In this process, the simple organic matter, okay, as this is a complex, ग्लुकोज हे जे आहे हे कॉम्प्लेक्स आहे आणि शुगर किंवा प्रोटीन किंवा अमायनो ॲसिड जे आहे ते आहेत सिंपल कंपाऊंड्स आहेत. तर हे जे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे यांचं या दुसऱ्या स्टेपमध्ये म्हणजे ॲसिडोजेनेसिसमध्ये त्याचं काय केलं जातं, ॲसिडमध्ये कन्वर्जन केलं जातं. म्हणजेच काय तयार केलं जातं, फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, त्याचबरोबर H2 आणि CO2 याच्यामध्ये त्याचं काय केलं जातं, कन्वर्जन केलं जातं. ही दुसरी स्टेप आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं, मिथेनोजेनेसिस. तिसरे म्हणजे ॲक्च्युअल मिथेन गॅस जो आहे तो केव्हा प्रोड्यूस होतो, तर मिथेनोजेनेसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तो तयार करतो. मग हे कोण तयार करतं, तर त्या ठिकाणी काही अनएरोबिक बॅक्टेरिया आहे. तर लक्षात घ्या, हा जो टँक आहे हा कम्प्लिटली पॅक आहे. या ठिकाणी ऑक्सिजन अवेलेबल नाही आणि त्यामुळे या ठिकाणी अनएरोबिक बॅक्टेरिया जे आहेत त्यांची ग्रोथ जी आहे ती इथं भरपूर प्रमाणात होत असते. आणि त्या बॅक्टेरिया जे आहेत त्याचं नाव काय आहे, मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. ओके. मिथेनोबॅक्टेरिया जे आहेत या ज्या बॅक्टेरिया आहेत या काय करतात, तर जे काही ॲसिड आहे त्या ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये करतात, मिथेनमध्ये करतात. ओके. इथे या ठिकाणी वेगवेगळे ॲसिड्स आहेत. तर पहिला ॲसिटिक ॲसिड आहे, त्या ॲसिटिक ॲसिडचं कन्वर्जन जे आहे ते मिथेनमध्ये प्लस CO2 मध्ये होतं. त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्मिक ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिडचं सुद्धा कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये केलं जातं, मिथेनमध्ये, CO2 मध्ये आणि त्याचबरोबर H2O मध्ये केलं जातं. तसंच जर CO2 असणार आहे त्याचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये होणार आहे, मिथेनमध्ये होणार आहे. तर अशा पद्धतीनं बायोगॅसमध्ये मिथेन गॅसचं प्रोडक्शन जे आहे ते केलं जातं. आणि हा गॅस जो आहे इट इज अ पोल्युशन फ्री गॅस. ओके. त्यामुळं इट इज अ इको फ्रेंडली गॅस अँड मोस्टली जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून हा गॅस बनवला जातो. त्यामुळे वेस्टेज जे आहे ते काय होतं, कमी प्रमाणात होतं आणि जे सॉईल पोल्युशनचं प्रमाण जे आहे ते सुद्धा काय होतं या बायोगॅस प्लांटमुळे काय होतं किंवा बायोगॅस प्रोडक्शनमुळे काय होतं, कमी होतं. तर दिस इज अबाउट हाऊ द बायोगॅस इज प्रोड्यूस. ह्या 3 स्टेप लक्षात ठेवायचं आहे, हायड्रोलायसिस, ॲसिडोजेनेसिस आणि मिथेनोजेनेसिस. हायड्रोलायसिसमध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं, सिंपलमध्ये बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलायसिस. दुसऱ्या प्रोसेसमध्ये जे सिंपल इनऑर्गॅनिक मटेरियल आहे म्हणजे शुगर वगैरे जे आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं, फॉर्मिक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड्समध्ये केलं जातं. त्यानंतर मिथेनोजेनेसिस म्हणजेच काय, मिथेनोजेनेसिस म्हणजे मिथेन फॉर्मेशन ते कुणामार्फत केलं जातं, अनएरोबिक बॅक्टेरियाच्या मदतीने केलं जातं. दॅट इज कॉल्ड मिथेनोबॅक्टेरिया. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच पद्धतीने ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यासुद्धा रिॲक्शन्स काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात, कारण का या टॉपिकमध्ये तुम्हाला मोस्टली फिलिंग द ब्लँक्स किंवा त्याचबरोबर मॅच द पेअर्स किंवा वन आन्सर क्वेश्चन किंवा अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन्स दिल्या जातील किंवा अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप्स दिल्या जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फिलिंग द ब्लँक्स स्टोरी असेल आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती भरायची. त्यामुळे हे तुम्हाला